विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महागाईच्या भडक्यात होरपळणाऱ्या सामान्य जनतेला दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकार केवळ आश्वासनांची गाजरं आणि मेलोडी चॉकलेट्स देण्याचा स्टंट करत असल्याचा आरोप करत काँग्रेसनं आक्रमक पावित्रा घेतलाय. शेगाव इथं काँग्रेस कार्यकर्त्यांनी वाहनधारकांना थेट मेलोडी चॉकलेट वाटून केंद्र सरकारचा एक अनोखा आणि उपरोधिक निषेध नोंदवला आहे. पेट्रोल डिझेलची सातत्यानं होणारी दरवाढ आणि टंचाईच्या निषेधार्थ काँग्रेसनं शेगाव येथील केवल रामेश्वर पेट्रोल पंपावर हे मेलोडी आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. आंदोलनकर्त्यांनी हातात फलक घेऊन जनतेला गाजर मित्राला मेलोडी आणि मेलोडी खाव महागाई भूल जाव अशा घोषणा दिल्या. पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या वैतागलेल्या वाहनधारकांना चॉकलेट देऊन सरकार तुम्हाला असंच गोड बोलून फसवतंय अशी जाणीव कार्यकर्त्यांनी करून दिली. महागाई कमी न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी काँग्रेस नेत्यांनी दिला. या मोदी सरकारचं करायचं काय? खाली मुंडावर पाय. या भाजप सरकारचं करायचं काय? खाली मुंडावर पाय. शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? खाली मुंडावर पाय. जनता विरोधी सरकारचं करायचं काय? खाली मुंडावर. आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात इथं आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने इथं आंदोलन करण्यात आलं आणि ग्राहकांना जनतेला आपले पंतप्रधान जसं बाहेर देशात जाऊन मेलोडी वाटत आहेत त्याचा निषेध म्हणून आम्हीसुद्धा इथं मेलोडीचं वाटप केलेलं आहे आणि यापुढे जनतेच्या सोबत राहून आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा आमचा मानस आहे. शेगाव शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांना जे डिझेलचं जे तुटवडा भासत आहे तो कुठं भासू नये, कारण येणारे दिवस पेरणी पाण्याचे आहेत आणि शेतकऱ्यांना डिझेल कसं मिळेल यासाठी आम्ही पेट्रोल पंप चालकासोबत आताच चर्चा केली आणि त्यांनी पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन देऊन तसं पद्धतीचं नियोजन करण्याचं आम्हाला आश्वासित केलं. आज आपण पाहतो आहे की संपूर्ण देशभरामध्ये ज्या पद्धतीनं असंतोषाचं वातावरण आहे, शेतकऱ्यांचे कामगारचे दिवस आहेत आणि कुठेतरी त्याला शेतीचे काम करायसाठी ट्रॅक्टर मिळत नाही. तर कारण काय आहे, तर ज्या पद्धतीनं त्यांना पेट्रोल डिझेलचा पुरवठा व्हायला पाहिजे तोही होत नाही. त्यांच्या कामगिऱ्या सोडून त्यांचे ट्रॅक्टर त्या ठिकाणी लाईनीनं लागलेलं आहे. सर्वसामान्य माणूस असेल तोही याच्यामध्ये भरडला जात आहे, त्यालाही त्याचे कामधंदे सोडून या ठिकाणी पेट्रोल डिझेलसाठी लाईनमध्ये लागावं लागेल. हा एक बाब. दुसरी बाब ही आहे की गेल्या 7 दिवसामध्ये यांनी 8 रुपयांनी 3दा त्यांनी दरवाढ केलेली आहे. ही सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणारी दरवाढ आहे.